हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. प्रारब्ध, सनातन नियम. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की आपल्या प्रारब्धात परत येणे हेच सनातन नियमाचे पालन आहे. वस्तूचे प्रारब्ध कर्मगतीवर अवलंबून असते. गतजीवनात जसे कर्म करावे तसे ते पुढील जन्मात भरावे लागते. प्रत्येक कर्म भोगांना कारण होते. असे भोग जर त्याच जन्मी उपभोगून संपले तर ते हितावह असते. यास्तव ज्ञानी सांगतात की निरीच्छ रहा. जे जसे जीवन आपल्यासमोर आले आहे त्याचा प्रभूचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. म्हणजे प्रारब्धानुसार गतसंचित नष्ट होईल आणि नवीन भोग निर्माण होणार नाहीत. वस्तू प्रारब्धमुक्त होईल. मुक्ती हाच सनातन ताओ आहे. परंतु बहुतांशी लोक तसे करत नाहीत. ते त्यांच्या इच्छेनुसार कर्म करतात. यामुळे ताओ नियमानुसार प्राप्त कर्मगती बदलते. यामुळे गतसंचित भोग उपभोगून होत नाहीत. यामुळे प्रारब्धापेक्षा निराळे भोग निर्माण होतात. ते या देही संपवणे शक्य नसते, कारण त्यासाठी हा देह धारण केलेला नसतो. तो ज्यासाठी धारण केलेला असतो ते भोग तसेच शिल्लक राहतात. यामुळे आपल्या प्रारब्धात परत येणे होत नाही. वस्तूचे प्रारब्धाप्रमाणे मूळ स्थितीत परत येणे एवढेच नव्हे, तर वस्तूचे निर्मित होणे, काही काळ त्यात स्थित होणे आणि यथाकालावधी लय होणे, हे असे सर्वच प्रारब्धानुसार सनातन ताओ नियमाप्रमाणे होत असते. वस्तू जेव्हा निर्मित होते तेव्हा ती प्रारब्धानुसार निर्मित होत असते. प्रारब्धानुसार गतसंचित संपवण्यासाठी वस्तू येथे प्रारब्धानुसार टिकते, स्थित होते. वस्तूचा कालावधी समाप्त झाला की गत आणि नवीन संचितानुसार प्रारब्ध घेऊन वस्तू लय पावते. हे सर्व सनातन ताओ नियमानुसार होत असते. यात बदल करणे असंभव आहे. या लय पावताना असलेल्या प्रारब्धानुसार वस्तूचा नवीन जन्म होतो. त्या नवीन प्रारब्धानुसार ते संपवण्यासाठी नवीन देह धारण केला जातो. मानव स्वतःच्या बुद्धीनुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. याऐवजी त्याने प्रारब्धानुसार जीवन जगायला त्याच्या बुद्धीचा उपयोग करायचा आहे. कारण येथे जे काही होते ते सनातन ताओ नियमानुसारच होत असते. पाणी उंच जागेवरून सखल जागेकडे वाहत असते. वाटेत खड्डा आला तर पाणी त्यात उडी घेते. तो खड्डा भरला की ते पुन्हा प्रवाहित होऊन पुढील प्रवास सुरू करते. खड्डा भरला नाही तर पाणी तेथे प्रशांत राहून मुक्तीची प्रतीक्षा करते. या प्रतीक्षेत जीवांची तहान भागवण्याचे जीवित कार्य स्वीकारून यथाशक्ती प्रभू कार्य करते. वाहताना प्रवाहात वाटेत अडथळा आला तर पाणी त्याचा स्वीकार करून त्याला वळसा घालून ते पुढील प्रवासाला निघून जाते. हाच ताओ नियम आहे. हे आचरण ताओ नियमानुसार आहे. यास्तव प्रारब्ध वेळीच ओळखून सनातन ताओ नियमानुसार आचरण करून प्रारब्ध मुक्त व्हावे. सनातन नियम जाणा. लाओत्से 16व्या प्रकरणाच्या पहिल्या ओवीत शेवटी सांगतो की शाश्वताचा नियम जाणणं म्हणजे अज्ञाननाश आहे, सुसंस्कृतपणा आहे, आणि शाश्वताचा नियम न जाणणं म्हणजे अरिष्टांना निमंत्रण आहे. हे विश्व निर्माण करणाऱ्याचा, त्याचे विश्व कसे सुरू असावे, त्यात बदल कसे व्हावेत, याबद्दल काही एक वैश्विक ठाम निर्णय आहे. त्यालाच ताओ असे म्हणतात. जो कारखाना सुरू करतो त्याचा कारखाना सुरू करण्याचा काही एक ठाम उद्देश असतो. हा त्याचा मूलभूत उद्देश यशस्वी व्हावा यासाठी त्याने काही नियम केलेले असतात. त्या नियमांचे पालन व्हावे म्हणून तो काही यंत्रणा राबवतो. यामध्ये कालमानाने काही बदल अपरिहार्य असतात. ते बदल कसे व्हावेत याचेही त्याने नियोजन केलेले असते. कारखानदाराचा मूलभूत उद्देश, त्यासाठीचे नियम, त्याचे भावी नियोजन हे असे सर्व नेमलेल्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचे असतात. तरच तो कारखाना सुव्यवस्थित सुरू राहतो. तसे झाले नाही तर अराजक माजते. तो कारखाना बंद होतो किंवा मूलभूत उद्देशाने तो न चालता तो वेगळ्याच दिशेला भरकटतो. येथील वस्तूंचे हे असेच होते.
त्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या ताओने बद्ध असतात. त्यांची वाढ कशी व्हावी, त्या येथे किती आणि कशा स्थिर असाव्यात, त्यांनी काय करावे, त्यांचा लय कसा आणि केव्हा व्हावा इत्यादी सर्वांचे सुनियोजन करून हा आराखडा त्या वस्तूत रेखित केलेला असतो. हा सनातन ताओ आहे. याला नियती असेही नाव आहे. त्या वस्तूने या जन्मजात मिळालेल्या आराखड्याप्रमाणे, जन्मतःच प्राप्त जीवनाप्रमाणे ताओप्रमाणे जीवन जगावे अशी अपेक्षा असते. त्या योगे त्या वस्तूचे जीवन असे काही व्यतीत होते की गतसंचित शून्य होते. नवीन भोग चिकटत नाहीत. जीवन सुखदुःख या पाठशिवणीत न अडकता ते आनंदमय होते. ती एक मौज लीला होते. परमात्म्याचा अंशात्म्याच्या रूपाने साक्षी राहून येथील सृष्टीलीला अनुभवण्याचा हेतू सफल होतो. यामुळे विश्वाचा कारभार सुनियोजित आणि सुरळीत सुरू राहतो. कोठेही अराजकता निर्माण होत नाही. यालाच सुजलाम सुफलाम म्हणतात. याची दुसरीही बाजू समजावून घ्यावी. जर वस्तू त्याच्या जीवनाच्या मूलभूत आराखड्याप्रमाणे जीवन जगली नाही तर कॉम्प्युटरला चुकीची आज्ञा दिल्यावर तो जसा गोंधळतो, काहीतरी अनपेक्षित काम करतो, तसेच ताओचे होते. सनातन ताओचे उल्लंघन झाल्यामुळे जीवनात अराजकता माजते, गोंधळ होतो. यात अजून महत्त्वाचा मुद्दा असा की कॉम्प्युटरला चुकीची आज्ञा दिली तर तो गोंधळ घालतो, चुकीचे काम करतो. ताओ स्वतः ते अराजकता सुरळीत करायला घेतो. त्यामुळे येथे सुनामी, भूकंप, वादळ, दुष्काळ इत्यादी शोकाकुल अवस्था निर्माण होते. हा सनातन नियम जाणून नैसर्गिक जीवन जगावे हे उत्तम. हरि ओम.